आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमात श्रोते हो, आज ऐकूया रत्नागिरीचे ज्येष्ठ रंगकर्मी सुहास दिनकर भोळे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. ह्या दिग्दर्शनासाठी माझ्यातला अभियंता मला कायम उपयोगी पडत आलाय. तुमचं जे कार्यक्षेत्र आणि हे आवडीचं क्षेत्र ह्यामधली सांगड तुम्ही घालत घालत प्रत्येक काम करत आलात. तर रंगभूमीवरचं काम आहे किंवा एक लेखक म्हणून तुम्ही जे काम करत आलात ते काम आहे आणि अभियंता म्हणून तुम्ही काम करत आलात. अभियंता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, तंत्रज्ञ या सगळ्या भूमिका बजावताना अभियंताचं काम करताना इकडचं काही डोक्यात तुमच्या असायचं आणि इकडचं काम करताना अभियंताचं काम काही डोक्यात असायचं का तुमच्या? हां, म्हणजे माणसाचा मेंदू इतका परिपक्व आहे की आता तुम्ही मला प्रश्न विचारत असताना मला माझ्या इंजिनिअरिंगपासून माझ्या लेखनापर्यंत सगळ्या गोष्टी येऊन गेल्या. हे जे काही एकाच वेळी 10 गोष्टींकडे आपण लक्ष देणं असतं, यातून एक चांगली कलाकृती तयार होत असते असं मला वाटतं. कारण लेखक म्हणून जेव्हा मी लिहायला बसतो त्यावेळेला ते सादर कसं केलं जाईल याचंही भान मला त्या वेळेला असायला लागतं. तांत्रिक भाग सगळे डोक्यात असतात. आणि मग इंजिनियर असल्यामुळे काय होतं की ते लिहिताना त्यातल्या टेक्निकल डिफिकल्टीज काय येतील किंवा लाईट कुठून टाकला तर नेपथ्य कसं लावलं तर काय होईल हे त्यावेळेलाही असतं. पण ज्या वेळेला पुन्हा मी दिग्दर्शक म्हणून उभा राहतो तेव्हा लेखकाला मूर्ख म्हणायची माझी तयारी असते. कारण त्यावेळेला परत दिग्दर्शक म्हणून मला ते वाक्य किंवा असं पटत नाही. हे नाही, हा लेखक मूर्ख आहे असं मी खूपदा म्हटल्यानंतर माझ्या रिहर्सलला सुद्धा लोक म्हणतात, अरे सर तुम्हीच लिहिलं आहे ना. म्हटलं हां, तर तेव्हा तो मूर्ख असं आहे. अशा गोष्टी घडत असतात. नाटकांचं दिग्दर्शन करणं, लघुपटांचं दिग्दर्शन करणं आणि चित्रफितींचं दिग्दर्शन करणं, या 3 गोष्टी कशा तुम्ही वेगळ्या कराल? हां, आता ही प्रत्येक माध्यम वेगवेगळं आहे. तर त्या माध्यमांचा प्रत्येक माध्यमाचा वेगवेगळा अभ्यास आहे. थोडासा नाही म्हटलं तरी शास्त्र आहे प्रत्येकाचं. त्या शास्त्राचा अभ्यास आपल्याला करायलाच लागतो. कुठलीही गोष्ट तुम्ही करा, कुठलीही कला करा, त्याच्यासाठी सुद्धा अभ्यास आहे. तर ते केल्याशिवाय तर ते तुम्हाला येणार नाही. सगळ्याचंच आहे, नाटकाचं आहे, लघुपटांचं आहे किंवा चित्रपटांचंही आहे. त्याच्यासाठी मग तांत्रिक गोष्टी लागत जातात. नाटकाला कमी लागतात, लघुपटाला त्याच्यापेक्षा थोड्या जास्त लागतात, चित्रपटासाठी तर अवाढव्य गोष्टी लागतात. मग त्या परत लघुपटाला कॅमेरा आपण मोबाईलवर सुद्धा शूट करू शकतो. पण मोठा चित्रपट करायचा तर त्यासाठी कॅमेरे वेगवेगळे आहेत. म्हणजे ते करोडोचे कॅमेरे आहेत. मग त्या कॅमेऱ्यांचं तुम्हाला ज्ञान पाहिजे किंवा ते नसेल तर कोण करतो त्याला तुम्हाला हायर करायला पाहिजे किंवा मग तुम्हाला परावलंबी व्हायला लागतं. तुम्हाला स्वतःला जर ते येत नसेल तर तुम्हाला कोणावर तरी डिपेंड व्हायला लागतं. तर ते होता येऊ नये यासाठी तुम्हाला स्वतःला ते आधी ज्ञान असेल तर तुमच्याकडून उत्कृष्ट कलाकृती निर्माण होऊ शकते. तांत्रिक अडचणी काय काय कशा प्रकारच्या येतात नाटकांचं दिग्दर्शन करताना किंवा लघुपटांचं दिग्दर्शन करताना? या वेगवेगळ्या येत असतील ना दोन्ही? कारण दोन्हींचं माध्यम वेगळं, तो सादर करायचा जो वेळ असतो तो वेगळा, ऑडियन्स वेगळा. तर मग ते कसं वेगळेपण आणतात? तुमच्या दृष्टिकोनातून काय काय वेगळं करायला लागत असतं यामध्ये? आता जसं नाटकाची संहिता महत्त्वाची आहे तसं लघुपट किंवा चित्रपट करताना पटकथा फार महत्त्वाची असते. कथा महत्त्वाची नाही, त्याच्यापेक्षा पटकथा महत्त्वाची असते. आणि पटकथा लेखकाला म्हणूनच आज खूप वजन आहे की त्यातून म्हणजे नाटक असं आहे की तुम्हाला कायम संवाद बोलत ते खेळत ठेवायला लागतं. चित्रपट हे चित्रमाध्यम असल्यामुळे दृकश्राव्य माध्यम आहे. तर त्या माध्यमातून तुम्हाला नुसत्या हालचालीतून सुद्धा काही गोष्टी सांगता येतात. म्हणजे गाडी इकडून तिकडे जाते हे सांगायला लागत नाही, ती जाताना दाखवता येते. हे सिंपल आहे. एक माणूस इथून जिन्यातून खाली उतरला हे सहजपणे दाखवतं. हे जे नाटकात फार नाही दाखवतं. नाटकात एखादा छोटासा जिना करता येतं. तर अशा ज्या गोष्टी आहेत यांचं चित्रीकरण मग ते तुम्हाला पटकथेत लिहायला लागतं की इथून हे असं झालं, इथून असं झालं, मग कॅमेरा किती आला, मग कॅमेरा किती अँगलवरती फिरला, हे सगळं त्याच्यात पटकथेत लिहायला लागतं. आणि पटकथा लिहिलेली जर सकस असेल तर तेवढी कलाकृती अधिक चांगली होते. आणि तांत्रिक गोष्टी या ज्या आहेत ह्या शेवटी तुम्ही जितकं तंत्रज्ञान जास्त वापराल तितकी ती कलाकृती अधिक फॅन्टसीसारखी होत जाते की लोकांना असं अरे वा हे काय छान झालं असं आहे.
तर त्याच्यामुळे जितकं तुमच्याकडे शेवटी मग ते आर्थिक गणितावरती अवलंबून आहे नक्कीच, की नक्कीच. एखाद्या निर्मात्याकडे खूप चांगलं, जसं नाटकाचं पण आहे की एखादं प्रायोगिकच नाटक करेल की ज्याच्याकडे काहीच नाही आहे, एखादा ताजमहालसुद्धा उभा करेल ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, मग प्रेक्षकांना काय आवडतं, अरे ताजमहाल दाखवला त्यांनी. पण तेच जर दुसरा प्रायोगिक करणारा असेल तर तो असं फक्त म्हणजे कविता म्हटल्यासारखं जाणं, इथे ताजमहाल आहे ग प्रिय असं म्हणणार. मग ते इमॅजिनेशन करणं हे फार डिफिकल्ट आहेच रादर, पण ह्या तांत्रिक गोष्टींचा फरक त्या कलाकृतीप्रमाणे पडत जातो. अभिनयातही फरक करावा लागतो. रंगभूमीवरती जे कलाकार असतात त्यांचे हावभाव लांबून फारसे दिसू शकत नाहीत, पण तुम्ही स्क्रीनवरती ते तुम्ही झूम करून दाखवू शकता. तर हो. तो अभिनय लाऊडच करायला लागतो रंगभूमीवरचा, पण इथं असं नाही आहे. पूर्वी खरं होतं ते, म्हणजे ज्याला आम्ही आता राणा भीमदेवी थाटाचा अभिनय म्हणायचो. आता सहज बोलणं जातं, आता मायक्रोफोन्स चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत, त्यामुळे आवाज सहज बोललं तरी जातं. त्यामुळे अभिनयातली सहजता ही आता नाटकातून सुद्धा रुळलेली आहे आणि त्या पद्धतीने आत्ताच्या रंगभूमीवरती सहजताच नॉर्मलच केलं जातं. चित्रपटातून कसं आहे, तुम्ही लांबचे शॉटसुद्धा दाखवता येतात, ते तुम्हाला त्यांच्या आवाजातून दाखवता येतं. तसं रंगमंचावरती कलाकाराला आवाज तुमचा कसा आहे त्याच्यावरती तो किती पोहोचेल लोकांपर्यंत. त्यामुळे शेवटी आवाजाचे आरोह अवरोह हे सगळं जे आहे उच्चार आणि ह्या सगळ्या शेवटी ते परत एक वेगळं शास्त्र आहे आवाजाचं तंत्र, जे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहिती असतं. तर त्याचा अभ्यास असणं ही परत एक वेगळं तंत्रच आहे. त्यामुळे या सगळ्या तांत्रिक गोष्टी आवश्यक आहेत त्या कलाकृती. तुम्ही रंगभूमीवरती पण अभिनय केलाय आणि चित्रपटांमध्येही अभिनय केलाय, तर ते कसे वेगवेगळे अनुभव होते दोन्ही? तसं म्हणायला गेलं तर चित्रपटातला अभिनय सोपा आहे, कारण आपल्याला माहिती असतं की दिग्दर्शकाला काय हवं आहे, चुकलं तर रिटेक होऊ शकणार आहे हे माहिती असतं. पण ह्याच्यात तसं नाही. ह्याच्यात तुम्हाला 50 वेळा रिहर्सल करून आपण बरोबर करतो याची खात्री करून करताना चुकायचंच नाही आहे अशा ह्याने करायला लागतं. आणि चित्रपटात कसं दिग्दर्शक तुम्हाला जितका चांगला भेटतो त्या पद्धतीने तुम्ही ते शॉट्स घेऊ शकता. आणि आज एकाच वेळी 5-6 कॅमेरे लावलेले असतात आणि जे कलावंत रंगभूमीवर वावरलेत त्यांना चित्रपटात काम करायला फारसं जड जात नाही असं मला वाटतं. नक्कीच, नक्कीच. आणि एक फरक आहे, चित्रपटामध्ये आपण अभिनय केल्यानंतर तो आपला अभिनय आपण पुन्हा पुन्हा बघू शकतो. पण रंगभूमीवरती जेव्हा आपण एकदा अभिनय करतो तो प्रेक्षकांनाच दिसलेला असतो आणि आपण अनुभवलेला असतो. त्याची खंत आज मला जाणवते की काही कलाकृतींचे फोटो आहेत पण काहींचे फोटोसुद्धा नाही आहेत. आणि खूप पूर्वीपासून माझ्याकडे कॅमेरा असूनसुद्धा आम्ही कधी ह्या गोष्टी शूट केल्या नाहीत. तालमी मात्र माझ्याकडे खूप शूट केलेले आहेत, कारण माझा एक वेगळी पद्धत होती की तालीम शूट करून ती लोकांना दाखवायची आणि मग त्या अनुषंगाने पुढच्या तालिमी करायच्या. पण चित्रपटाचं मात्र असं आहे, म्हणून आता मी नाटक बंद करून लघुपट करायला जी सुरुवात केली त्यातला आनंद तोच आहे की आपली कलाकृती कायमच्यासाठी आपल्याबरोबर राहते आणि त्याचा आनंद आपल्याला पुन्हा केव्हाही घेता येतो. तसं नाटकाचं घेता येत नाही. मग ते फक्त स्क्रिप्ट काढायची किंवा फोटो काढायचे, आठवणी काढायच्या, इतपतच ते लिमिटेड राहतं. त्यात एक वेगळी मजा पण असते. मजा तर आहेच, सगळ्यातलीच मजा वेगवेगळी आहे. अनेक चित्रपटांमध्ये आपण अभिनय केला आहे. स्वामी समर्थ, अग्निदिव्य, प्राईम टाईम, सिनेमास्कोप या चित्रपटांमध्ये तुम्ही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. तसंच तुम्ही ऐतिहासिक काही चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. तर या चित्रपटांमध्ये कशा प्रकारच्या भूमिका तुम्ही केलेल्या आहेत? अगदी सिनेमास्कोपपर्यंत जनरल माणसांच्या भूमिका जशा असू शकतात तशा आहेत. ऐतिहासिक चित्रपटामध्ये कसं झालं की दिग्पाल लांजेकरच्या जे अष्टक चालू आहे त्या अष्टकापैकी पहिल्या 2 चित्रपटांच्या वेळेला माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे नाही घेतलं मला. पण नंतरच्या 2 चित्रपटामध्ये छोट्या भूमिका मला मिळाल्या. आता त्या भूमिका मिळताना मुळातच त्याचा पेहरावच इतका वेगळ्या पद्धतीने केला जातो, मेकअप इतका वेगळा केला जातो की आपण आरशात बघितल्यानंतर अरे हा मीच आहे का असं होऊन जातं. आणि मग ते एक वेगळीच अंगात स्फूर्ती चढते. मग त्यावेळेचे ते संवाद, त्यावेळेचे ते भाष्य आणि एक वेगळा जो महाराजांबरोबर दोन्ही वेळेला माझे बारीक बारीक प्रसंग आहेत, तर ते एक वेगळाच अनुभव त्यावेळेला येऊन जातो. म्हणजे त्या काळात आपण वावरून आल्याचं एक फील येऊन जातो. ते समाधान वेगळंच आहे.
ऐतिहासिक चित्रपटांचा किंवा नाटकांचा एक वेगळाच ऑरा असतो आणि त्याचंही एक वेगळी अनुभूती असते. नक्की. तर अनेक एकांकिकांचं नाटकांचं परीक्षणही तुम्ही केलेलं आहे. एक कलाकार, अभिनेता आणि एक परीक्षक. परीक्षकाची भूमिका थोडीशी म्हटलं तर सोपी आहे, कारण समोर स्पर्धेमध्ये ज्या कलाकृतींनी भाग घेतलाय त्यातला चांगला कोण आणि त्याचे त्या पद्धतीने नंबर द्यायचं खूप सोपं असतं. म्हटलं तर ते खूप कठीण काम आहे, कारण आपल्या बरोबर असणारे परीक्षक आणि त्यांचा दृष्टिकोन ह्याचा फार परिणाम होतो आणि मग त्यांचा दृष्टिकोन इतका वेगळा असतो, मग त्यांना ते सगळं परत पटवून द्यावं लागतं आणि मग अशा वेळेला तुम्हाला तुमच्या नाटकांचा अनुभव किंवा तुमचं ज्ञान तुम्हाला त्यावेळेला उपयोगी पडत असतं, त्यांना ते पटवून देणं. आणि काही वेळेला मग ते असं ठरलेलंच असतं, तिथे काही वेळेला आपल्याला हार पत्करावी लागते, पण बऱ्याच अंशी बऱ्याच जणांना असं पटवून द्यावं लागतं. काही ठिकाणी खूप चांगले परीक्षक सोबत भेटतात, तिथं कधीच काही अडचण येत नाही. तर त्यामुळे एका सकस कलावंतांनी जेव्हा जर परीक्षक म्हणून बसलं तर त्याला काही फार अडचण येते असं मला वाटत नाही. पण जबाबदारी अशी असते की जर एखाद्या त्यातल्या कलावंतांनी तुम्हाला कधी काही विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मी वर्षानंतरसुद्धा त्यांच्या नाटकाबद्दल बोलू शकतो, कारण तितक्या बारकाईने मी ते बघतो. म्हणजे जसं माधव मनोहर सांगायचे की अरे पहिले 5 मिनिटात कळतं काय करणार आहेत, मग नंतर झोपायचं असतं. तर म्हटलं तसं नाही करून चालणार, कारण किती वाईट करू शकतो एखादा नाटक किंवा एखादी कलाकृती किती वाईट करता येते ते सुद्धा म्हटलं अनुभवून घ्यायचं आणि मग ते त्यांना पटवून देता आलं पाहिजे, ते त्यांना सांगता आलं पाहिजे. त्यामुळे माझं कायम अशी आदानप्रदान चालू असते. राज्यनाट्य स्पर्धेला पूर्वी होतं की स्पर्धकांशी चर्चा करणं, तर ती एक खरं चांगली गोष्ट होती, कारण त्यामुळे एक आदानप्रदान व्हायचं वैचारिक पातळी जी आहे. पण तिथेही पुन्हा असं व्हायला लागलं की ती प्रथा बंद करून टाकली. खरं तर ती चुकीची आहे. कलावंतांशी बोललंच पाहिजे, त्यांनी काय चांगलं केलं आहे, काय अधिक चांगलं करू शकतील या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करणं, हे मार्गदर्शक म्हणूनच आपण त्या भूमिकेतून वावरलं पाहिजे असं मला वाटतं. केलं तर सगळा आनंद आहे. नक्कीच. नाटक ही आनंदाची गोष्ट आहे. अगदी अगदी. सर, आता राज्यस्तरीय नाटकांचा किंवा राज्यस्तरीय स्पर्धेचा विषय निघालाच आहे, तर तुम्हाला स्वतःला 267 राज्यस्तरीय पुरस्कारांनी या नाट्यक्षेत्रानं सन्मानित केलं आहे. तर तो अनुभव कसा होता आणि पहिलं नाटक कुठलं होतं ज्याच्यासाठी तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं? पहिली एकांकिका वर्कर्स, 27 डिसेंबर 1985 त्या दिवशी मी ती सादर केली आणि माधव मनोहरच परीक्षक होते आणि 31 डिसेंबरला त्याचा बक्षीस समारंभ झाला, ज्यामध्ये एकांकिका पहिली, दिग्दर्शन पहिलं, तांत्रिक अंग पहिली आणि अभिनयाचं पारितोषिक कोणालाही त्यांनी दिलं नाही. आणि त्याचं कारणही सांगितलं की जी 28 कलावंत रंगमंचावर वावरत होते त्या 28च्या 28 कलाकारच आहेत, सर्वोत्कृष्ट कलावंत आहेत, त्यामुळे एकाला दिलं असतं तर दुसऱ्यावर अन्याय झाला असता, म्हणून मी कुणाला दिलं नाही हे त्यांनी सांगितलं आणि ते सगळ्यात मोठं प्राईज आहे असं मला वाटतं. आणि आता रिसेंट म्हणाल तर मला 2 मोठे पुरस्कार मिळाले. मोदकर तोरडमल चतुरस्तर रंगकर्मी पुरस्कार म्हणून मला 2022ला मिळाला होता. तर त्याच वेळेला खरं तर मला अपघात झाला होता आणि मी वॉकर घेऊन तो रंगमंचावरचा स्वीकारला होता. तोरडमलांच्या नावाने पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी कौतुक होतं, कारण त्यांचंच नाटक मी आयुष्यात पहिल्यांदा केलं होतं आणि त्याचवेळी त्यांनी मला तिथे अचानक सांगितलं की तोरडमलांचा एखादा संवाद म्हणून दाखवा तोरडमलांच्या नाटकातला. तर खरं तर माझ्या ते काळवेटलाल बत्ती नाटक पूर्ण पाठ होतं. मी त्यावेळेला तो संवाद त्यांना म्हणून दाखवला, तर तो सगळ्यात माझा अलीकडचा पुरस्कार आहे. अरे वा, क्या बात आहे. सर, तुम्हाला हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. हो. तर तो प्रसंग खरंच अविस्मरणीय असणार आहे. नक्कीच. तर त्या भावना कशा तुम्ही व्यक्त करा? ती घटना खरं तर माझ्या आयुष्यात इतक्या अचानक आली. मी नागपूरला हिंदी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गेलो होतो आणि तिथे एका माझ्या मित्राने मला असं सांगितलं की अमक्या ठिकाणी तुला बोलवलं आहे. तर ते महात्मा फुले युनिव्हर्सिटी तिथे आहे, तर त्यांनी मला तिथे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. तर म्हटलं मला कळलं नाही की मला कशासाठी बोलवलं. मग मी ते म्हणाले की तुम्ही या, मग आपण बोलू. आता इतक्या कोणीतरी बोलवलं आहे आपल्याला अनोळखी ठिकाणी, तर जावं म्हणून मी गेलो.
तर ते म्हणाले की सर आमच्याकडे असे असे पुरस्कार आहेत, तर त्यातला एक पुरस्कार तुमचा बायोडेटा बघितल्यानंतर स्पर्धेतला परीक्षक आल्यानंतरचा जो आम्हाला मिळाला, तर त्या अनुषंगाने आम्ही म्हणाले हे विचार करतोय. तर मग त्यांनी मला 2 नावं सुचवली, एक हबीब तन्वीर पुरस्कार आणि नेहरू फुले पुरस्कार. तर तुम्हाला कुठला आवडेल? तर म्हटलं मला हबीब तन्वीर पुरस्कार घ्यायला आवडेल, कारण ते माणूस चित्रपटातला खूप मोठा माणूस होता, पटकथा लेखकही होते, चांगले चित्रपट लिहिलेत, कादंबऱ्याही चांगल्या त्यांनी लिहिल्या. ते म्हणाले तेही तुम्हाला माहिती आहे, मग तुम्हाला त्यांच्याच नावाने आम्ही तो पुरस्कार देऊ. आणि मग तो नागपूरमध्येच वितरित झाला आणि तिथेच लगेच मला मिळाला होता. योगायोग असा की 4 मार्चलाच तो मला मिळाला आणि 4 मार्चला माझ्या लग्नाचा वाढदिवस असतो. क्या बात आहे. मंथन ही कादंबरी तुम्ही लिहिलेली आहे, तर त्या मंथन या कादंबरीविषयी थोडंसं आम्हाला सांगा की काय विषय आहे यामध्ये या कादंबरीचा. मंथन कादंबरीचा इतिहास तर खूप मोठा आहे तसा. म्हणजे जी सुरुवात झाली, मी पहिल्यांदा नोकरीला लागलो तिथून. माझ्या अवतीभोवती सगळं कामगार विश्वच होतं, मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे, आणि सतत त्याच गोष्टी समोरासमोर येत होत्या. कामगारांच्या विविध गोष्टी समोर येत होत्या, विविध युनियन्सचे लोक पुढे येत होते, अधिकाऱ्यांचे वेगवेगळे अनुभव घेतलेत, अनेक कंपन्यातून फिरलो आहे मी. नंतर रेमंड्समध्ये जरी असलो तरी रेमंड्सच्याही अनेक शाखातून फिरावं लागलं. तर ते मुंबईत असताना असं झालं की त्यावेळेला दत्ता सामंत आणि त्या युनियन्स खूप जोरात होत्या आणि अगदी रक्तपात होण्यापर्यंत सगळ्या गोष्टी जायच्या, खुनाखुनीपर्यंत. आणि ते इतक्या जवळून मी बघितलं की त्याचं असं मनावर कुठेतरी गारूड झालं होतं की हे सगळं कुठेतरी रंगमंचावर आलं तर काय होईल. आणि म्हणून मी ती पहिल्यांदा वर्कर्स एकांकिका लिहिली. ती माधव मनोहरांनी बघितल्यानंतर मला बोलवलं आणि मी त्याचं नाटक केलं. ते नाटक त्यांनी सतीश पुळेकरांनी बघितलं. त्यांनी मला सुचवलं की अरे सुहास याच्यावरती 13 एपिसोडची मालिका लिहूया. मग ती मी 13 एपिसोडची मालिका लिहिली. मग ती निर्माते कुठले व्यवस्थित मिळेनात म्हणून 7 प्रकारे ती लिहिली गेली. मग त्या 7 प्रकारांचं वेगळं बाळ तयार झालं. मग ते याकूब सईद होते दूरदर्शनला, त्यांची बदली झाली आणि मग ते राहिलं तसंच राहिलं. त्यानंतर परत 2005 साली पुन्हा त्याच विषयासाठी एका निर्मात्याने माझ्याकडे मागितली होती ती सिरियल लिहून. मग त्यांच्यासाठी पुन्हा मी 50 एपिसोड लिहिले होते आणि पुन्हा ते चॅनल विकलं गेलं. आणि ते सगळं जे पडून राहिलं होतं ते मग जेव्हा मी नोकरी सोडली त्यावेळेला म्हटलं हे असं काय कागदांचं करायचं काय, टाकून देणं हे कलावंताला फार जड जातं. मग म्हटलं ह्याची कादंबरी केली तर काय होईल. आणि मग ती कादंबरी लिहिल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कादंबरी नाटकांपेक्षा कादंबरी लिहायला खूप सोपी आहे. कारण एका क्षणात मी आज इथे आहे तर मी दुसऱ्या क्षणाला मी अमेरिकेत जाऊ शकतो. आणि त्यामुळे रसभरीत वर्णन करून जो अनुभव घेतला आता कामगार क्षेत्रातला तो सगळा त्याच्यात मांडल्यामुळे ती कादंबरी फारच देखणी झाली. आणि ती एका माझ्या मित्रानेच, शेखर हातीसकर म्हणून आहे, त्याने मला ती छापूनही दिली. वा, क्या बात आहे. आणि नाटकांची 10 पुस्तकं तुम्ही लिहिली आहेत, ज्यांचं प्रकाशन अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये विजया मेहता यांच्या हस्ते झालं. तर ती कुठली 10 पुस्तकं होती आणि तो अनुभव कसा होता? रत्नागिरीत नाट्य संमेलन असल्यामुळे त्याच्यात अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपली जर पुस्तकं आपण छापली, थोड्या प्रती छापता येतील तर डिजिटल, माझ्याकडे स्वतःचं DTP तयार होतं. आणि आमच्याकडे एक दादा जोशी म्हणून माझे मित्र आहेत, ते म्हणाले की मी तुला सगळ्या ह्याचं बाइंडिंग आणि हे करून देतो, प्रिंटिंगचं तू बघ. श्रीकृष्ण पंडित नावाचे माझे मित्र आहेत, त्यांनी मला सगळ्याची पुस्तकांची कवर्स करून दिली. आणि मग त्या 10 पुस्तकांचं आम्ही छपाई केली, 500-500 प्रती काढल्या. आणि त्या प्रती त्यावेळेला रंगमंचावरती म्हणजे विजया मेहता तर होत्याच, त्यांच्याबरोबर अनेक मातब्बर रंगकर्मी होते, रीमा लागू होत्या, त्याच्यानंतर विक्रम गोखले होते, असे सगळे रंगकर्मी त्यावेळेला त्या रंगमंचावर असताना ते पुस्तक प्रकाशित झालं, विजयाबाईंच्या हस्ते झालं. याचा मला खूप आनंद आहे. त्या क्षणीच मला विक्रम गोखलेंनी एक गोष्ट सांगितली की कुठल्याही पुस्तकाचं छपाई झाल्यानंतर जेव्हा आपण, तुम्ही लोक प्रकाशन म्हणतात, तर त्याला प्रकाशन शब्द नाही आहे, त्याला विमोचन करणं असं म्हण, की ते विमोचित केलं जातं. तर त्यामुळे विमोचन झालं असं म्हणायचं. मग ते मी फार चांगलं गोष्ट तऱ्हेने लक्षात ठेवलं आहे आजपर्यंत. नक्कीच. पूर्णविराम ही तुमची एक एकांकिका गाजलेली, सह्याद्रीवर तब्बल 27 वेळा त्याचं प्रक्षेपण झालेलं आहे. तर या एकांकिकेविषयी काय सांगाल? ही एकांकिका वैद्यकीय विषयावरती आधारित आहे. एका
तरुण मुलीला थोडासा त्रास व्हायला लागतो, म्हणून तिला ॲडमिट केलं जातं आणि पोट दुखते म्हणून सुरुवात होते आणि मग त्यांच्या लक्षात येते की तिच्या पोटामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग ते सगळ्या ऑपरेट करण्यापर्यंत जातं, ती बायोप्सी करण्यापर्यंत जातं आणि मग ते सगळा खेळ असा होतो की तिला कॅन्सरची शक्यता आहे म्हणून तिची गर्भाशय काढून टाकण्यापर्यंत येतं. मग ते पुढे असं म्हणतं, अरे मग हिचं लग्न झालं तर हिला होणारच नाही मूल. मग ते त्यामुळे त्या 2 डॉक्टरमध्ये एक क्लॅश होतो की कारण म्हणे अजून निर्णय नाही आला आहे, त्यामुळे निर्णय येईपर्यंत थांबलो तर तो आणखीन वाढणार आहे आणि मग तिचा जीव जाईल. तर डॉक्टरचं आद्य कर्तव्य काय तर पेशंटचा जीव वाचवणं आणि अशा अर्थाने तिचं ते काढून टाकलं जातं आणि तिचा जीव वाचवला जातो, पण ती पुढे आई होणार नसते. असा तो एक वेगळ्या टाईपचा विषय होता. त्याच्यावर नंतर चित्रपटसुद्धा येऊन गेलेत, पण ते मला माहिती नव्हते की ह्याच विषयावर. त्यानंतर सगळ्या आल्या, कारण ही एकांकिका मी केली आहे ती जवळपास 89-90च्या सुमारास सुरुवात केली आणि 2000 साली ही आपली दूरदर्शनला झाली आहे. आणि मग ती दूरदर्शनला झाल्यानंतर त्या सगळ्यांना इतकी आवडली की ती 27 वेळा पुनर्प्रक्षेपित करण्यात आली. तुम्ही जेव्हा नाट्य शिबिरं घेता तेव्हा अनेक विद्यार्थी घडवता, या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन तुम्ही त्यांना घडवता किंवा नवीन पिढीमध्ये तीच तळमळ तुम्हाला दिसते का, जी तळमळ तुम्हाला सुरुवातीला तुमच्यामध्ये दिसत होती किंवा तुम्हाला जाणवत होती? कसं आहे, जीवनशैलीमधला जो फरक आहे, म्हणजे पूर्वीच्या जीवनशैलीप्रमाणे लोकांना एक नोकरी किंवा विशिष्ट काम याच्या व्यतिरिक्त वेळ बऱ्यापैकी मिळत होता. आता कसं झालं आहे की प्रत्येकाचं वेळेचं गणित खूप जास्त कॉम्प्लिकेटेड झालं की ह्या वेळात मला हे करायचं आहे, त्या वेळात ते करायचं आहे. पालकांचे स्वतःच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की माझ्या मुलाला सगळं आलं पाहिजे. त्यामुळे अगदी लहान वयात सगळ्या प्रकारचे डान्सिकलचे क्लास, संगीताचे क्लास, काय कुठे गाण्याचा क्लास कर, सगळ्या मागे लागून त्यांना ते केलं जातं. तर तसं न करता त्यांना काय आवडतं हे बघूनच तिथं दिलं पाहिजे. आता माझी मोठी मुलगी अतिशय हुशार होती, शाळेतसुद्धा असं म्हणायचे मोठी अशी आहे आणि धाकटी अशी आहे. तर आम्ही तेव्हा सांगायचं त्यांचं बायफॉर्गेशन करू, त्यांच्या पद्धतीने जाऊ दे. ती आता इंजिनिअरिंग झाली तर हिचं होतं की मला ललित कलामध्येच जायचं आहे आणि मग ती ललित कलामध्येच गेले. तिच्या क्षेत्रामध्ये तिने मिळालं. मोठीही चांगली ॲक्ट्रेस होती, पण शेवटी तिची आवड तिथे होती, तिलाही चित्रपटात संधी मिळत होती. पण शेवटी आयुष्यात महत्त्वाचं काय हे त्यांनी ठरवायचं असं, तसं त्यांनी ते ठरवलं आणि त्या लायकिंगप्रमाणे आपण पालकांनी त्यांना सपोर्ट करायचा असतो. आता ह्या शिबिरांमध्ये कसं होतं की मुलं पूर्वी कसं होतं की वेळ द्यायचे. मी जी शिबिरं घेतली तर आता 3 दिवसाच्या कार्यशाळा घेतल्या जातात. मला नाही वाटत 3 दिवसात काही शिकवता येतं म्हणून. तर घेत असतील, आता ते कसे घेतात, काय करतात, काय जाणतात मला माहीत नाही. पण मी किमान घेतल्या त्या 15 दिवस कमीत कमी, ते सुद्धा 15 दिवसात 6-6 तास घेत होतो. असं 1 तास आणि 2 तासाची शिबिर कधी. माझ्या धाकट्या मुलीने तर 1 वर्षाचं शिबिर घेतलं होतं. दर शनिवार रविवारी ती पुण्यातून यायची. शिर्के हायस्कूलच्या मुलांना तिने चांगलं घडवलं. त्यातली काही मुलं खूप छान झालीत. आणि सगळ्या शिबिरातून आम्ही एकच गोष्ट मुलांना सांगतो की तुम्हाला आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात जा, त्या क्षेत्रात तुम्ही आत्मविश्वासाने उभे राहाल, आत्मविश्वासाने बोलाल, हेच तुम्हाला नाटक शिकवतं आणि ते फार गरजेचं असतं. मग तुम्ही उद्या लेक्चरर व्हा, घरातसुद्धा तुम्ही आईवडिलांशी बोलताना किंवा मित्रमैत्रिणींशी बोलताना, शिक्षकांशी बोलताना, अगदी कुठेही बाहेर कुठेही तुम्ही वावराल, त्यावेळेला तो आत्मविश्वास तुमचा नाटकवाल्याचा दिसून येतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा नाटक येत असेल तर तुम्ही एक्सप्रेस होता, म्हणून त्याला एक्सप्रेशन्स जे म्हटलं जातं ते फार महत्त्वाचं आहे. क्या बात आहे. मी तुम्हाला हेच विचारणार होते की नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल, आणि तुम्ही या तुमच्या बोलण्यातून संदेश देऊनही टाकलात. नाट्यक्षेत्र, लेखन क्षेत्र, तुमचं अभियांत्रिकी क्षेत्र, याशिवायही अनेक तुमच्या आवडी आहेत. नौदलाचं अखिल भारतीय समुद्री प्रशिक्षणही तुम्ही पूर्ण केलंय. युद्धनौकांवरती तुम्ही 8-8 दिवस राहिले आहात आणि तिथं तुम्ही प्रथम क्रमांकही मिळवला, म्हणजे तिथंही तुम्ही अव्वल ठरलेले आहात. तर हा अनुभव कसा होता? खरं तर माझं एक स्वप्न होतं की नौदलामध्ये नोकरी करावी. आणि प्रत्येक वेळी आयुष्यात काहीतरी आपल्याला येत नाही असं होतं आणि तिथे आपली शृंखला तुटते. जसं की 8वीत असताना मला वर्गाबाहेर चित्रकला येत नाही म्हणून ठेवलं होतं आणि चित्रकलेत मी नंतर पटायचं झालं, हे मगाशी मी सांगितलंच. तसंच मी महाविद्यालयात असताना जेव्हा नेव्हीमध्ये होतो, इंडियन नेव्हीमध्ये, तेव्हा कॅडेट कॅप्टन होतो आणि त्या
अनुषंगाने पुढे सगळ्या परीक्षा दिल्या आणि माझं होतं इंजिनिअरिंग पूर्ण झालं की आपण ह्या बाजूला जायचं. आणि त्याच वेळेला हे समुद्री प्रशिक्षण आमच्या ह्याच्यामध्ये लागलं की भारतातली 32 मुलं त्याच्यामध्ये निवडली गेली. बरं. मग मी त्याच्यासाठी निवडला गेलो. तिथेही एक अडथळा आला होता की मला कावेळ झाली होती आणि तेव्हा जायला मिळालं नव्हतं. मग त्यावेळेला ते लवकरात लवकर कशी बरी होईल, तर मग कोणीतरी सांगितलं ते डाग दिला की होत नाही, म्हणून मग मी तो डागही घेतला होता आणि गेलो होतो. आणि मग त्यावेळेला पहिलं दिलं जातं ते INS त्राता नावाचा खडक आहे कुलाबाईमध्ये, त्या खडकावरती बोटीसारखा भाग केलेला आहे, तर त्या सगळीकडं प्रशिक्षण त्याच्यावर दिलं जातं. त्याच्यानंतर मग INS कुठारवरती आम्हाला 5 दिवस ठेवलं होतं. INS विक्रांत जी पूर्वीची होती विमान वाहू नौका जी होती, जी नंतर स्क्रॅप केली गेली, आताची विक्रांत वेगळी आहे. अच्छा, म्हणजे त्याच्या बाईक्स पण बनवल्या होत्या. हो, तर त्याच्यावरती आम्ही 2 दिवस होतो. आणि नंतर सगळ्यात माझ्या आयुष्यातली रोमांचक घटना होती INS खांदेरी नावाच्या पाणबुडीमध्ये आम्हाला एक रात्र घेऊन गेले होते ते दाखवायला. आणि तो एक वेगळाच रोमांच होता. आणि तिथून मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर असं होतं की आपण नेव्हीमध्येच नोकरी करायची. त्या दृष्टीने मी गेलो, माझी सगळी प्रमाणपत्र आणि त्यांनी जी काय परीक्षा घेतली त्याच्यात मी पास झालो. उद्या म्हणाले तुम्हाला मी अपॉइंटमेंट लेटर टाईप केलं, हे म्हणे घ्या उद्या, फक्त एक स्विमिंगची नॉमिनल ट्रायल द्या. तर त्यावेळेला मला स्विमिंग येत नव्हतं म्हणून मी नेव्हीमध्ये गेलो नाही. पण हा अनुभव माझा रोमांचक होता आणि ते राहिलं. नंतर मी स्विमिंग शिकलोही. खूप छान. म्हणजे जिथं जिथं आपल्याला जाऊ वाटेल तिथे तिथं जाऊन तुम्ही भरभरून आनंद घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आयुष्य पूर्णपणे तुम्ही आनंदाने जगत आहात. हो. आणि रिटायरमेंट नंतर आता पूर्ण वेळ कलावंत म्हणूनच तुम्ही आता कार्यरत आहात. हो. तर रंगभूमीचं क्षेत्र असू दे किंवा तुमचं अभियांत्रिकी क्षेत्र असू दे, या दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही तिथं भरभरून जगले आहात. आणि अजूनही रंगभूमीसाठी तुम्ही खूप मोठं काम करत आहात. अनेक स्पर्धांचं आयोजन करताय, शिबिरांचं आयोजन करता आहात. शिवाय तुमची जी नाट्यसंस्था आहे त्या नाट्यसंस्थेचं अध्यक्षपद यशस्वीरित्या भूषवत आहात. तर या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला इथून पुढेही भरभरून यश मिळावं ही शुभेच्छा देत आजची मुलाखत आपण इथंच थांबूया. आणि आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या श्रोत्यांना तुमच्या या विविध रंगी प्रवासाबद्दल मनमोकळेपणानं तुम्ही व्यक्त झालात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सगळ्या श्रोत्यांतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीचे ज्येष्ठ रंगकर्मी सुहास दिनकर भोळे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आज आपण ऐकला.